मित्रांनो, मी संदीप शिंदे महाराष्ट्र यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। सध्या लोकसभेचं निवडणूक चालू आहे, निवडणूक प्रक्रिया चालू आहे। तर वेगवेगळ्या टप्प्यात महाराष्ट्रात निवडणूक आहे। येणाऱ्या 13 आणि 20 तारखेला पण महाराष्ट्रात 2 टप्पे बाकी राहिलेले। तर काँग्रेस आणि भाजपने त्यांचे जाहीरनामे जाहीर केलेले। तर त्यात काँग्रेसच्या जाहीरनाम्यात काय आणि भाजपच्या जाहीरनाम्यात काय आहे आपण हे बघणार आहोत। आणि विशेष करून आपला संदर्भ हा शेतकऱ्यांच्या बाबतीत असल्यामुळे आपण शेतकऱ्यांच्या बाबतीत काय आहे हे स्पष्टपणाने बघून घेणार आहोत। तर सर्वात प्रथम आपण काँग्रेसचा जाहीरनामा बघू। काँग्रेसच्या जाहीरनाम्यात स्पष्टपणे सांगितलेलं आहे की इंडिया आघाडीचं जर सरकार आलं केंद्रामध्ये तर शेतकऱ्यांना पूर्णपणे कर्जमाफी करण्यात येईल। हा सगळ्यात महत्त्वाचा आणि ठोस निर्णय घेतला जाणार असल्याचं त्यांनी आपल्या जाहीरनाम्यात म्हणलेलं आहे। दुसरा महत्त्वाचा जाहीरनाम्यातला मुद्दा आहे 30 लाख सरकारी नोकऱ्या सर्वात प्रथम म्हणजे जून जुलैमध्येच येणाऱ्या जून जुलैमध्येच भरल्या जातील। म्हणजे बेरोजगारीचा जो मुद्दा सध्या महाराष्ट्रात किंवा देशात गाजत आहे त्याच्यासाठी त्यांनी हा मुद्दा घेतलेला आहे। त्याच्यानंतर पुढला महत्त्वाचा मुद्दा त्यांनी घेतलेला आहे की गरीब महिलांच्या खात्यावर म्हणजे एका कुटुंबात एका महिलेच्या खात्यावर किंवा गरीब कुटुंबाला थोडक्यात दर महिन्याला 8,000 रुपये किंवा वर्षाला 1 लाख रुपये महिलांच्या खात्यावर जमा केले जाणार आहेत। त्याच्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा त्यांनी सांगितला आहे शेतकऱ्यांच्या बाबतीत आहे। तो शेतकऱ्यांच्या पिकाचं ज्यावेळेस नैसर्गिक गोष्टीमुळे नुकसान होईल म्हणजे पीक विम्याच्या संदर्भातला निकाल हा फक्त एका महिन्यात निकाली काढण्यात येईल। त्याच्यानंतर शेतकऱ्यांच्या बाबतीत दुसरा निर्णय त्यांनी सांगितलेला आहे, दुसरा मुद्दा घेतलेला आहे तो म्हणजे शेतकऱ्यांना ज्या गोष्टी खरेदी कराव्या लागतात त्याच्यावर म्हणजे शेती निविष्ठा रासायनिक खतं औषधं बी बियाणं याच्यावरचा GST पूर्णपणे हटवण्यात येईल। GST मुक्त शेतकऱ्यांना खरेदी करता येईल। त्याच्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा त्यांनी सांगितलेला आहे जो शेतकऱ्यांच्या संदर्भात नाही पण तो ठळक मुद्दा आहे म्हणून मी सांगतो की आरक्षणाचा जी मर्यादा आहे ती वाढवण्यात येईल। कारण भारतामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलनासाठी आरक्षणासाठी आंदोलन चालू आहे। जाट गुर्जर गुजरातमध्ये पटेल महाराष्ट्रात मराठा आणि आंध्र प्रदेशमध्ये कोप्पू ह्या समाजाची जी आरक्षणाची मागणी आहे त्याच्या संदर्भात त्यांनी घेतलेला हा निर्णय आहे। आरक्षणाची मर्यादाच वाढवण्यात येईल 50%च्या आज जी आरक्षण देण्यात यावं असं सांगितलं आहे त्यात बदल करून ती मर्यादा 50%पेक्षा जास्त करण्यात येईल असं त्यांनी सांगितलेलं आहे। त्याच्यानंतर अग्निवीर योजना जी आहे म्हणजे आता ह्या योजनेचा संदर्भ शेतकऱ्यांच्या संदर्भात आहे कारण शेतकऱ्यांचे मुलंच विशेष करून मिलिटरीमध्ये भरती होतात म्हणून 4 वर्षासाठी जी नरेंद्र मोदी यांनी अग्निवीर योजना आणलेली फक्त 4 वर्षच ड्युटी करायची आणि त्याच्यानंतर इतर म्हणजे 75% मुलं आहेत जे अग्निवीरमध्ये निवड झालेली आहे त्यांना आर्मीतून बाहेर काढण्यात येईल। ती योजना बंद करून पूर्वीसारखी परमनंट योजना जी होती ती लागू करण्यात येईल। आणि गॅस आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे गॅस आणि पेट्रोल यांची जी दर आहे ते घटवण्यात येतील म्हणजे सर्वसामान्यांना विशेष करून शेतकऱ्यांना आणि ज्यांच्या जीवनावर पेट्रोल डिझेल आणि गॅसच्या भाववाढीचे परिणाम होतात त्यांना ह्या गोष्टीचा लाभ होणार आहे। अशा प्रकारचे ठोस आणि ठळक मुद्दे मी सांगितलेले जे शेतकऱ्यांच्या संदर्भात आहे किंवा ज्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवन। तर भाजपचा मुद्दा आपण बघणार आहे। भाजपने आपल्या जाहीरनाम्यात काय काय सांगितलेलं आहे। ह्या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांसाठी विशेष असं काही सांगितलेलं नाही। तर माझा याच्याबद्दल म्हणजे कुठला आकस किंवा द्वेष म्हणून मी हे सांगत नाही तर जे ॲक्च्युली आहे ते सांगतोय। तर सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी सांगितलं आहे की PM किसान सन्मान निधी म्हणजे जे शेतकऱ्यांना दर वर्षाला 6,000 रुपये दिले जातात ते इथून पुढेही कंटिन्यू राहतील। म्हणजे शेतकऱ्यांचे मालाचे भाव पाडण्याचा जो कार्यक्रम आहे तो इथून पुढे पण चालू राहणार आहे असं याच्यातून स्पष्टपणे सांगितलं जातं। शेतकरी सन्मान निधी देण्यात येऊ नये असं शेतकऱ्यांची मागणी आहे परंतु जबरदस्ती शेतकऱ्यांच्या माथ्यावर मारलेली योजना आहे। शेतकऱ्यांना ही योजना नको आहे परंतु त्यांनी ती माथ्यावर मारलेली आहे। तर भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी कुठले मुद्दे आहेत ते आपण बघू। 5 वर्ष रेशन देणार जी मोफत रेशनची योजना आहे, पाईपने घरात गॅस देणार, भ्रष्टाचारांच्या विरोधात कारवाई करणार। आता हा मुद्दा हास्यास्पद मुद्दा आहे वास्तविक। 1 नेशन 1 इलेक्शन आणणार, मुद्रा योजनेत 20 लाख पर्यंत लोनची मर्यादा वाढवण्यात येणार 20 लाख रुपयापर्यंत, गरीब कल्याण योजना आणणार
म्हणजे मागच्या 10 वर्षात काय केलं आता त्यांनाच माहीत. डिग्निटी ऑफ लाईफ, आता हा इंग्रजी शब्द नाही, याचा आणि गरिबांचा काही संबंध नाही आहे. क्वालिटी ऑफ लाईफ आणि क्वांटिटी ऑफ लाईफ. आयुष्यमान भारत योजना जी आहे तिचा उपचाराची जी मर्यादा आहे ती वाढवण्यात येणार 5 लाखांपासून, त्यात आणखी वाढ करणार. PM सन्मान निधी मी सांगितलेलाच आहे, म्हणजे शेतमालाला भाव मिळणार नाही आहे स्पष्टपणे याच्यात सांगितलेलं आहे. म्हणजे हा एक त्यांना मिळालेले परमिट आहे, शेतकऱ्यांना वर्षाला 6,000 द्या आणि शेतकऱ्यांचे मालाचे भाव पाडा. तर अशा प्रकारे हे ठळक मुद्दे भाजपच्या जाहीरनाम्यात आहे. धन्यवाद. याच्याहीपेक्षा आपण या आपल्या पद्धतीनं काँग्रेस आणि भाजपच्या वेबसाईटवर जाऊन त्यांचे जाहीरनामे बघू शकता आणि आपल्या पद्धतीनं आपण मतदान करण्याचा निर्णय घेऊ शकता. धन्यवाद. चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.